काय चाललंय आमच्यात? चालल्यात करंजा करायचं, साठा लावून दिवस मावळाय. अजून चहा करायचा आणि इकडे बघा पोपय खायचं चाललंय. बाहेर अंधार पडलाय. भाजी धुवून झाली, बापूने माझ्याकडून भाजी धुवून घेतली आणि आता म्हणलं होतं आणि आता पोशाख चढवून कुठं चालल्यात काय जणू? कशाला गावात? ते मोबाईल द्या आधी माझ्याकडे, मग जा गावात. अजून स्वयंपाक व्हायचा, एवढं कानावलं व्हायचं, म्हणते या? भाकरी त्यान कवा उरकायचं, अजून चुलीला पॅटर्न घालायचे. मोबाईल द्या म्हणा, मोबाईल द्या इकडे. का मोबाईल फोन करायचा म्हणलं कुणाला करायचं आहे बा? काय आता गोष्टी सारा गाव सांगितलं. करंजा तुम्हाला दाखवीन आता. आताशी तर करायला घेतले. चला चल माझं कानावलं बघून दे आता कसं काय येत ती. दम फुगून दे अजून. ती फुगला नाही. कसलं फुगवतात काय म्हणून? तेल तापायचं अजून फुगायचं. कसं टाकलं तेल तापायच्या आधी? अगं बघावं लागतं. लय तापून बसल्यावर करपायचं ते. आमच्या ह्याला पण एवढं घावली असते. मी म्हणलं तुडीन मला टायमिंगच मिळाला नाही आज. मगाशी म्हणलं तोवर बापू आलं भाजी घेऊन. मला भाजी धुवून दे, मला भाजी धुवून दे. मग त्यांना दिली भाजी धुवून, तेव्हा गई तिकडे बोंबलायला लागली. तिला गिरगुन आणून टाकलाय. हो ना? मला त्या मला लय गार लागतं. जर्किंग साठी दोघांची शॉर्टर घातलाय तर तुम्हाला जर्किंग आपल्या बाजूने एक मला गार सोसतच नाही. स्वेटर मध्ये जर्किंग मध्ये जॉकेट मध्ये काय फरक र? कस काय? सीटर मध्ये हे असायला साड्या कापड बापूल नाही का जर्किंग म्हणजे घरात त्यांचं जर्किंग बापूला म्हणजे देखील हे असं नव्हतं. झाड म्हणजे नाही, आहे. 1200 आता हे घातलंय ना तर आता घाम म्हणजे चेन काढून मोकळं बसवा असं वाटतं. बापूला त्यांच्यावर जर्किंग कधी घालत नाही तर सकाळ मार्केटला ह्याला जायचंय. बापूला ती नऊ जर्किंग बी दुसरं आहे पप्पाचं. हा, त्यांच्या हातात ते घेऊन ती त्यांना गाडलं गाडलं लागलं, ती टोपी सगळं आहे त्याला जर्किंग. देव वाटतं. दुसरं काय आहे बाया माणसाला. मी तर त्याच्यामुळे मग आधीच तिथं अडकवलेलं आहे. आधी द्यायचं ना तुम्ही बापूला. बाहेर जातानाच लागायचं घालायला. हा घेतली तर आपलं दुसरं असेल की ती घालायचं. हा मग ती घालायची इथली इथं. गाडी जाताना लय गार लागतंय. मला पण जर्किंग आणायचे स्वेटर नको मला. तिथनं काय वाटलं नाही बरं का? 1200 आणलेला. माळ्यांनाच बंगलाय का नाही हा. तिथनं गावापर्यंत असतो असं तिथं वाटलं लय मध्ये गार लागतोय अहो, काही बागाने कळलं जावं नको. वाटलं. लय गार लागतंय तिथं. खाण्यात गेलं की असं गार लागतंय. आम्ही रोज कसं जात असाल विचार करा. हे म्हणला पप्पा तू काय संध्याकाळचं जाती होय? सकाळचं आमच्या ज्ञानात तर किती काय आणा कमीच पडतं यावर. शूटर घरात आहे, जर्किंग घरात आहेत, पण तिला वाटतंय रोजच नवीन आणा. आता आपण काय अंबानी आहे होय? मी थोडी म्हणलं अंबानी आपण. चेरी पेंट देऊ का नेचे नाही नीट करायचं. चेअर द्या. नेहरू चेअर कशाला आणल्या चार एवढ्या? पेंडे एकदम कशा कमी झाली. एवढ्या कशाला आणल्यात नेहमी चेअरची चेअर? आजी 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 माझ्याकडे काय समज येत नाही. बापूला म्हणा आजीने बघा तुमचं तुम्ही नवरा बायको काय करायचं तिकडं करा, माझ्याकडे येऊ नका तुम्ही. बापू आणि नवरा बायको खाऊ दोघं जण, खाऊच नका. राहू दे नका देऊ आम्हाला. बापू म्हणते एक नाही दोन नाही. आता ही शेंगदाणं बारीक करायच्या. मिक्सर नाही चालायचा, लाईट लागती कमी. राहू द्या कुठं आपल्याला काय ते म्हणतात माझं ते कुकून. बकरीचं टाकलंय बारडायसाठी. तू काय कर मोठ्या खांब्याने कुठ जाणार जाणार. नाही बाया कुठं कुठली बाया माझी मी. बघा मी करंजा किती भारी हे केलं ते. हा हिऱ्यात गेल्यात अहो, तीच करते पाठ 4 वाजल्यापासून. आता मी आलो तेव्हा तीच करत होती. बघा बघा मीच करत होती काय. तिनेच केलंय सारं. ही दार लावून हवा इथे लावत्या इकडचं दरवाजा बंद कर. काय करू? लय दिवसात घर राहिल्यावर का असं असतं आमच्यात. लय कालवा मी सारखं तरी पप्पाला नाही तर पप्पा असल्यावर तर काल वाजतो. आम्ही उरागतो निघालो तिकडे झोपायचं, मोबाईल बघायचा. तुम्ही 8ला झोपता या. होय, आमचं 8ला तिथं काम चालू होतं. 8 ते 11. आणि काय नाही आपलं काय नाही लगेचच झोपायचं. स्वयंपाक करायचा नाही खायचं याला. आवडतं, वाटतंय ना तुझं सुद्धा वर आहे ना. आणि 7:30 तर हा खरं आमचं 7:30-8ला काम चालू होतं. तिथनं पुढं भाकरी मग सर 11 पर्यंत. आम्ही का नाही 8ला जरी झोपलो ना तरी सकाळी 9ला मग उठतो. आवरायचं.
भांडी घासायची सगळी पातेली बितेली का तर दुसऱ्या दिवशी सकाळचं लागतात म्हणून आणि मग आज अगं हळू घरी यायच्या उडते की तेल ते अंगावर भाजल ना तुला नाही तर आम्ही तर घरीच नसतो आम्ही हे काय खरं नाही रात्री हे आता हिथली पुढे तर मोटरसायकल जायचं सकाळचं ना आता हे यायचं जायचं अजिबात येत नाही नाही. मग आम्ही नसतो घरी आलो मी तर नसते बाबा मी म्हणल्यास मी तर झोपते बाबा तुम्हाला जायचंय तर जा मला तर रोज संध्याकाळचं किती उशीर आहे. हो कोण नाही जर्किंग लय खतरनाक आहे ह्याच्यापेक्षा जास्त नाही हो गाडी तरी घरच लागते नाही जर्किंग हे असलं ना हे सारखं 5-10 मिनिटं घरात घातलं का नाही सकाळचे लवकर घरात उमस होतं काय तेल पिकलं नाही खाली जायचं. सकाळ खाली बाई टाकू खाली. त्यांना घरी जर दाखवा, हो का म्हणते दिवाळी ना दिवाळी गेली 2 महिने झालं दिवाळीला आता बघा आम्ही किती भारी करंजा केलत्या आकरू काय ती आकाराने ह्याने साठा लावून केलं तसं आधी किती केलं त्याच्यामुळे लय मोठं झालं बाबा. असू दे आमचं मोठं जायचं पण ते खायला वाट. मी लाटलेत ना म्हणून अहो तिला वाढू झालं म्हटलं तू भाजी धुवू लाग मी लाटू लागते तू काय करू लाग काहीच नाही भाजी धुवू लागणार लाटू लाग नाही थांबा आणि मग पोपई चिरायची म्हणजे की पोपई खाय बापून दो खायला खाऊन बापू तर बसते एक चक्कर मारून आलो नाही मम्मी काय म्हणली व्हिडिओ काढ मग व्हिडिओ काढत होती म्हणलं मम्मी ही कर लाटाय बसाय गेली तर मम्मी म्हणली नाही बटाटाच ही कर मी काय म्हणलं बटाटा ही करा तर परत म्हणते घेवड्याची शेंग करा मग बटाटा चिरबाय आपण घर बटाटा चिराय थोडस 2-3 भाकरी करू आणि हिला बटाटा चिरा लावून तर तुम्ही तिकडे दिसला म्हणलं ह्याच्यात माझी काय चुकी मग वाढवून मला म्हणलं अगं जाऊ पीठ घेऊन या म्हणलं जाईल हाय म्हणलं पीठ आमचं चाललाय स्वयंपाक चालला अशा गमती चालणार आहे सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री कसा वाटला व्हिडिओ सांगा गप्पाचा गावाकडे असं गप्पा असते तो आजी कानाला अगं हळू ही कर ना चिवीला म्हणजे आजी मला म्हणजे आजी मला कानावर घे आजून घे मग अशी पिरू घेऊन आलं म्हणजे जाते माझ्याकडे म्हणलं ते इकडे नाही म्हणलं तिकडे द्या चालली तिला. घेऊन. तिला उद्या म्हणून द्या असं बाय सगळ्यांना शुभरात्री बाय बाय